आणि मग एक दिवस अचानक तिचा मेसेज आला. "तुला पुरावा हवा होता ना? मग 12 तारखेला रिकामा असशील तर तासवे तलावाजवळ जाऊत. मनाची तयारी ठेवशील." अचानक आलेल्या मेसेजमुळे मी संभ्रमात पडलो. तिला अचानक मी का आठवलो असेन? मनाची तयारी ठेवशील म्हणजे काय? अजून एकदा फसवण्याचा प्रयत्न? चहासाठी भेटूयात असा मेसेज असता तर मला बरं वाटलं असतं. पण मग आता परत तेच होणार आणि ती परत माझ्यावर चिडणार. त्या दिवशी मला एक स्थळ पाहायला जायचं होतं. ते पुढे ढकललं. सायंकाळी वर्गमित्र भेटणार होता. त्याला 2 दिवसांनी भेटूयात म्हणालो. माझ्यासाठी हे भूत एवढं का महत्वाचं होतं? सायंकाळी 5 वाजता आम्ही भेटणार होतो. म्हणजे तलावाजवळ पोहोचायला 6:30 होणार होते. मी 2 तास आधी तिला मेसेज केला. तिचं लास्ट सीन पहाटे 5चं होतं. काल रात्री उद्या कसं जायचं आणि त्या जागेची लोकेशन तिने पाठवली होती. तिने ते वुल्फचं किचन सोबत घे असंही बजावलं होतं. तिला घ्यायला निघण्याआधी मी मोबाईल चेक केला, पण त्यावर काहीही उत्तर आलं नव्हतं. मग निघायच्या आधी तिला कॉल केला. एक नाही 4 वेळा, पण तिने काही उचलला नाही. मला काही समजत नव्हतं. काय झालं असेल? कॉलला उत्तर तर द्यायला पाहिजे होतं. माझ्या डोक्यात भलतेच विचार येऊ लागले. काळजी वाटू लागली. मग मी तिला टेक्स्ट मेसेज केला. "तू ठीक आहेस ना? काहीही प्रॉब्लेम असेल तर सांग. तुझ्या हॉस्टेलकडे येतोय आता मला काळजी वाटते." मी बाईक सुरू करणार तोवरच तिचा मेसेज आला. माझी तब्येत खराब झाली होती. आता ठीक आहे. आजचा प्लॅन पुढे ढकलू. सगळ्यात पहिल्यांदा तर मला हायसं वाटलं आणि नंतर राग देखील आला. तिने 1 तास आधी तरी मेसेज केला पाहिजे होता. माझ्या आजचे सगळेच प्लॅन फसले होते. आजारपणामुळे झोपली असावी. आजच्या साहस सहलीसाठी मी पूर्ण सज्ज होतो. आज सुट्टी देखील होती आणि आता हातात एकही प्लॅन नव्हता. या शनिवारचा आगाऊ जोशचं आता करायचं तरी काय? हा विचार करत मी तिने पाठवलेल्या जागेचा फोटो पाहिला. जागा तर मस्त होती. डोंगराच्या विस्तारलेल्या रांगा आणि त्याच्यामध्ये निळाशार तलाव होता. हे ठिकाण मी कधीच पाहिलं नव्हतं. तिला मेसेज केला. "काळजी घे. आपण पुढच्या वेळी तिथे जाऊ. त्याआधी मी ते ठिकाण पाहून येतो. जाताना काही प्रॉब्लेम आला तर मेसेज करेन." मग मी मोटारसायकल भरधाव वेगाने पळवायला सुरुवात केली. ती सोबत नाहीये यामुळे मूड खराब होता. पण थंड हवेनी आणि कमी ट्रॅफिकमुळे प्रवासात मजा येत होती. हेडफोन्समध्ये माझी आवडती गाणी वाजत होती आणि आता माझा मूड हळूहळू बदलत गेला. मुख्य शहराला पार करून मी शहरापासून दूर जात राहिलो. आता हवेत गारवा वाढला होता. कदाचित तासवे तलाव जवळ असावा. घाटातून एक नागमोडी वळण घेऊन खाली उतरलो. समोर तासवे तलावाचा फुगवटा दिसू लागला. लोकेशन अजून 3 किलोमीटर दूर होते. इथे अजिबात रेंज नव्हती, पण लोकेशन आधीच डाउनलोड केलं असल्यामुळं काही अडणारं नव्हतं. आता रात्र होऊ घातली होती आणि सायंकाळच्या मोजक्या प्रकाशात मी इथे पोहोचलो. तलावाला लागून एक निमुळता रस्ता डोंगराच्या बाजूने जात होता. मला जाणवलं की आपल्याला इथेच जायचं आहे. इथेच जाऊन आपल्याला सिद्ध करायचंय की या जगात सगळ्यात जास्त भीतीदायक गोष्ट असेल तर ती मनुष्यजात आहे. भूतकेतं तर त्यांच्याच निर्बुद्ध गूढ कल्पना आहेत. त्या त्या खडकाळ रस्त्यावर गाडी घालताना मी एक क्षण थांबलो. एका बोलक्या बाहुल्यासारख्या वाटणाऱ्या मुलीच्या बोलण्याला मी इतकं महत्त्व का दिलं असावं, हा विचार मला शिवला. मी पुण्यापासून 60-70 किलोमीटर एक पडलेला बंगला पाहायला का बरं आलो असेन? थोडं पुढं आल्यावर खडक कमी झाला, पण आता रस्ता एक पायवाटेत बदलला होता. पायवाटेवर गवत माजलं होतं. गवत आणि चिखल यामुळे गाडी घसरत होती आणि त्यामुळे मी दोन्ही पाय खाली ठेवून पहिल्या गिअरवर गाडी बंगल्यापर्यंत आणली. चिखलाने बूट माखून गेलेत, हे मला गाडीवर उतरताना जड झालेल्या बुटांमुळे जाणवलं. आता इथे कोणी अडाणी, भूतविश्वासू असता, तर भूत माझे पाय खेचत होतं म्हणून ओरडत सुटला असता आणि त्याच्या बोंबा ऐकून 4 लोक जमा होईपर्यंत चिखल निघून पडला असता. पडलेले कंपाऊंड एका ढांगेत पार करत मी बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. बंगल्याची अवस्था अतिशय खराब झाली होती. काही ठिकाणी तर केवळ अवशेष बाकी होते. आता या वर्षानुवर्ष धूळ खात पडलेल्या बंगल्यात प्रवेश करण्याआधी
मी बुटाला लागलेला चिखल का काढत होतो हे अनाकलनीय आहे. तुटलेल्या दरवाजातून मी बंगल्यात प्रवेश केला. 10-15 मिनिटे बंगल्यात फिरून तलावाकडे जायचा माझा प्लॅन होता. जर इथे काही काही असेल तर दर्शन दाखवण्यासाठी हा कालावधी मला पुरेसा वाटला. या घरात जो कोणी राहत होता त्याला पेंटिंगचा नाद असावा. दर 2-3 फुटांवर काही ना काही लटकले होते. तलावामुळे भूगर्भात पाण्याची कमतरता अजिबात नसावी, कारण बऱ्याच भिंती ओल्या होऊन त्यावर बुरशी फोफावली होती. भारतीय घरांमध्ये खूप खूप कमी आढळणारी चिमणी देखील होती. दुसऱ्या मजल्यावरून तलावाचा काही भाग दिसत होता. तिथून बंगल्याचे आणि तलावाचे फोटो काढून आता निघायचं ठरवलं. भूताला दर्शन देण्यासाठी मी 5 मिनिटे जास्तीचेच दिले होते. आज खरं तर तिला पाहण्यासाठी यायचं होतं. भूत तर केवळ माध्यम होतं. तिच्यासोबत या ठिकाणावरून तलाव पाहायला काय भारी वाटलं असतं. नेहमीप्रमाणे हातात धूळ आणि जाळीशिवाय काहीही लागलं नव्हतं. मोडकळीस आलेल्या लाकडी जिन्यावरून मी जसं खाली उतरू लागलो तेव्हा जिन्याला लागून असलेला एक फोटो धाडकन खाली आदळला. असं अचानक झालं तरी कोणीही दचकणारच. फोटो कशामुळे पडला असेल हे पाहण्यासाठी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात पाहू लागलो. एका कोपऱ्यात हिरवी पिवळी जाडजूड पाल दिसली. आणखी काय असणार? अंधार होण्याआधी बंगल्यातून बाहेर पडावं हा विचार करत मी शेवटच्या 2 पायऱ्या उतरणार तोवर एक मोठं लाकडी घड्याळ आढळलं. आता मात्र माझी टरकली होती. पाल तर घड्याळ पाडू नाही शकत. कदाचित योगायोग असावा. हृदयाचे ठोके श्वासांवर नियंत्रण करून नियमित करायचा प्रयत्न करत मी निघालो. काही पावलं राहिली असतील तोवर भिंतीला लागून असलेलं लाकडी कपाट हादरलं. मी कपाटापासून 10 फूट लांब होतो आणि दरवाजापासून केवळ 2 फूट. हो, तेव्हा मी लगेच निघालो असतो तर कदाचित माझं आयुष्य मी जसं जगत असतो तसंच पुढे सरकत गेलं असतं. आणि जिला कित्येक सायंकाळी पाहत रात्र जागली होती तिच्याच हाती आज मला जीव गमवावा लागला नसता. जगातील काही रहस्य माझ्यासाठी रहस्यच राहिली असती. न्हावी, भाजीवाला, मॅनेजर, सतत उधार मागणारा माझा मित्र यांच्यासारखाच मी एक अनभिज्ञ राहिलो असतो. आता मरतावेळी मला माझा न्हावी का आठवावा? दाढी करून 2 आठवडे झाले होते, म्हणूनच न्हावी आठवला असेल. चंद्र आता थोडा आणखी अंधुक झाला होता. मेंदू परत रिकॅप दाखवू लागला. कदाचित मरण्याआधीची स्टँडर्ड प्रक्रिया असावी. आळशीपणा आणि उत्सुकता या दोन्ही गोष्टी माझ्यात दाबून भरल्या होत्या. त्या उत्सुकतेपोटी कपाटात काय असेल हे पाहण्याचा भिकार मोह मला झाला. भूताच्या चित्रपटात असंच तर होतं. आणि तेव्हा त्यातल्या पात्रांना मी बावळट ठरवायचो, कारण सावली आणि भुताटकी आवाजांचा मागे कोणीतरी निर्भूतच जाईल ना. नशिबाने तुटलेल्या खुर्चीचा दांडा मोक्याच्या वेळी सापडला. दांडा कपाटाच्या बाजूनी रोखत मी 1 मिनिटाला 1 या वेगाने पाऊल पुढे सरकवू लागलो. मला 70% खात्री होती की आतमध्ये एखादा प्राणी असणार. कपाटातून आता खुसफुसल्याचा आवाज येऊ लागला. मी इतका जवळ होतो की आता मागे हटणं अशक्य होतं. मी गोठलेल्या काळजानी कापऱ्या हातांनी दरवाजाला हात लावणारच तोवर खाटकन आवाज करत दरवाजा उघडला. त्या धक्क्याने मी मागे उडून पडलो. त्या उघडलेल्या कपाटात 2 पाय आणि 2 हात असलेला माणूस होता. एक एक क्षणभर माझी आत्मा घोटून गेली. मी जागीच थिजून गेलो आणि आता मला माझे देव आठवू लागले. मी कापऱ्या घाबरलेल्या आवाजात त्यावर खेकसू लागलो. मला आता वाटलं की कोणी येडा मनुष्य आहे जो पडक्या बंगल्यात राहतोय. कोण आहेस तू? जवळ नको येऊ नाहीतर डोक्यात घालीन. पण तो व्यक्ती काही थांबला नाही आणि हळूहळू माझ्याकडे येऊ लागला. आता माझे हात पाय गोठल्यामुळे मी पळू पण शकत नव्हतो. जीवाच्या आकांताने मी ओरडत होतो आणि तेथून निघायचा प्रयत्न करत होतो. त्याच्या फाटलेल्या कुंडाळलेल्या कापडातून पातळ कृश आणि लांब बोटे असलेला हात बाहेर काढत त्याने मला धरण्याचा प्रयत्न केला. मी कसाबसा मागे सरलो. त्याचा चेहरा मला अजून दिसला नव्हता, कारण तो कापडात गुंडाळला होता. त्याने पुन्हा एकदा हात पुढे केला. यावेळेस तो मला पकडणारच होता की तितक्यात त्याच्या छातीवर सफेद काहीतरी चमकलं आणि तो काही फूट लांब जाऊन पडला. हे सगळं इतक्या वेगात घडलं की मला काहीच समजत नव्हतं. 1 सेकंद,
आधी मी मरणार होतो आणि पुढच्या सेकंदात काय होईल माहीत नाही. हतबल झालेला मी दरवाजाकडे पाहू लागलो. एक छोटा देह माझ्याकडे येत होता. तिकडे तो व्यक्ती तडफडत पडला होता. याने मला वाचवलं तर आहे, पण हा कोण आहे? याला पण मला मारायचं आहे का?